रञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथं वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशपारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्व विष्णूंच्या चरणी दंडवत प्रणाम। तर आपण भागवत सुबोधिनी मध्ये दुसऱ्या अध्यायाबद्दल चर्चा करत होते आणि दुसऱ्या अध्यायाची चर्चा करताना आपण 16वा श्लोक पाहिला होता, बरोबर ना? 16वा झाला ना आपला श्लोक? हो. तर आज आपण 17वा श्लोक घेणार आहोत। श्रीकृष्ण शब्दधानते वासुदेव कथा रुची श्यान महासेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणा। तर याच्यामध्ये सांगितलं की भक्तीचे ऍक्च्युली 16व्या श्लोकापासून आपण पाहतो 16 ते 22 या श्लोकामध्ये भक्तीचा विकास सांगितलेला आहे। 1 ते 7 म्हणजे 1 ते 7 मध्ये सुत गोस्वामींचं प्रत्युत्तर पाहिलं। 8 ते 15 मध्ये केवळ भक्तीची प्राप्ती कशी करायची त्याच्याबद्दल सेक्शननी सांगितलं आणि 16 ते 22 मध्ये भक्तीचा विकास। तर जी भक्ती आहे तर त्याच्यामधले विविध टप्पे आहेत ते 16 ते 20 मध्ये सांगितलंय आणि 21 ते 22 मध्ये निष्कर्ष काय की सर्व अध्यात्मवादी भक्ती करतात। तर अशा प्रकारे सेक्शन आहे 16 ते 22 मध्ये भक्तीचा विकास। तर खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामधला 16वा झाला तर शुश्रूषो शब्दधानस्य वासुदेव कथा रुची श्यान महासेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवण। तर ह्याच्यामध्ये पाहिलं की आपण भक्तांच्या सेवेनी काय होतं त्या ठिकाणी कृष्ण कथा श्रवणामध्ये रुची निर्माण होते। म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की कशा पद्धतीने भक्तांची सेवा आपण केली पाहिजे। त्या दिवशी आपण विस्तृतपणे चर्चा केली होती भक्तांची, प्रत्येक भक्ताची आपण सेवा त्या ठिकाणी केली पाहिजे। तर आज 17वा श्लोक आपण पाहणार आहोत। श्लोक अशा प्रकारे आहे शृण्वतां स्वकतः कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्तो ह्यभद्राणि विधुनोति सृहत्सताम। तर भजन क्रिया अनर्थ निवृत्ती। जर 16वा श्लोक पाहिला तर अदौ श्रद्धा तथा साधुसंग आणि भजन क्रिया येतात आणि 17व्या मध्ये पुन्हा भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती। तर आपल्याला माहिती आहे 9 स्टेजेस आहेत, 9विधा भक्ती सांगितलेली आहे। श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आणि आत्मनिवेदनम हे 9विधा भक्ती सांगितलेली। तर याच्यामध्ये आपण 16व्या श्लोकामध्ये श्रवणम कीर्तनम किंवा अदौ श्रद्धा मी ही जी 9विधा भक्ती सांगितली ती 9विधा भक्ती नाहीये। तर आदौ श्रद्धा, अगोदर श्रद्धा असते, श्रद्धा असल्यानंतर साधुसंग, साधुसंगात आल्यानंतर भजन क्रिया, भजन क्रियेमध्ये आल्यानंतर आदौ श्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव आणि प्रेम हे 9 स्तर आहेत। ठीक आहे। तर जो 16वा श्लोक पाहिला तर त्या श्लोकामध्ये श्रद्धा, साधुसंग आणि भजन क्रिया पाहिली। पुन्हा 17व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्तीचे हे टप्पे आहेत। तर 17व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय
की श्रीकृष्ण श्रोत्याचे हृदय स्वच्छ करतात. तर भगवान श्रीकृष्णांच्या कथेमध्ये वॉशिंग सेंटर आहे आणि भक्तांचं जे हृदय आहे ते शुद्धीकरणाचं प्रक्रिया त्या ठिकाणी करतात. भाषांतर अशा प्रकारे आहे. शृण्वताम म्हणजे आपण संस्कृत श्लोक पाहूया. शृण्वताम म्हणजे ऐकणाऱ्याच्या किंवा ज्याने ऐकण्यामध्ये रुची निर्माण केलेली आहे. स्वकथा म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कथा. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. पुण्य श्रवण कीर्तन म्हणजे ज्यांचे श्रवण आणि कीर्तन पुण्यप्रद आहे. हृदी अंतःस्थ म्हणजे हृदयामध्ये. ही म्हणजे निश्चित. अभद्राणी म्हणजे भौतिक गोष्टी. अभद्र बोलू नको आपण म्हणतो, तर भौतिक गोष्टी ज्या योग्य नाहीयेत त्या गोष्टी. विधुनोती म्हणजे स्वच्छ करतात, धुवून टाकतात. सुहृत म्हणजे हितचिंतक आणि सत्ता म्हणजे सत्य बोलणारे. अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भौतिक भोगेच्छा धुवून टाकतात. अशा संदेशांचे कथांचे योग्य श्रवण कीर्तन पावन करणारे असते. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्ते कर येऊदय. तर चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय. किंवा काल आपण पाहिलं की शुश्रूषो शब्द धानस्य वासुदेव कथारुची स्यान महसेव्या विप्रा पुण्यतीर्थ निषेवणा. तर आपल्याला माहिती आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून भगवंत आहेत. ब्रह्मस्तर, परमात्मा स्तर आणि भगवान स्तर. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान स्तर आहेत, बरोबर की नाही. आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. तर भगवंत हितचिंतक आहेत, वेल विशर आपण म्हणतो. जसं प्रभुपादांना म्हणतात युअर एव्हर वेल विशर, म्हणजे तुमचा सदैव हितचिंतक. तसं भगवंत हे सुद्धा काय आहेत, भक्तांचे हितचिंतक असतात. दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या, बघा आपल्याला फक्त इच्छा करायची आहे. काय इच्छा करायची आहे, तर श्रवण करण्याची इच्छा करायची आपल्याला. आणि जर अशी इच्छा केली तर इच्छा करणाऱ्याच्या हृदयामध्ये भगवंत सर्व प्रकारच्या भोगेच्छा धुवून टाकतात. तर आपण म्हणाल की भोगेच्छा काय, तर सोपं आहे. आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बलिकाम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेमनाम. तर ज्या गोष्टी, ज्या इच्छा आपल्या स्वतःच्या भोगासाठी असतात तर त्यांना भौतिक गोष्टी किंवा भोग इच्छा म्हटलेलं आहे. परंतु ज्या गोष्टी किंवा ज्या इच्छा आपण भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो त्याला काय म्हटलेलं आहे, शुद्ध इच्छा किंवा प्रेम म्हटलेलं आहे. भगवंतां प्रेम. तर एक काम आहे आणि एक प्रेम आहे. म्हणून जे आपण स्वतःच्या इंद्रियांसाठी करतो त्याला आपण काय म्हणतो की काम म्हणतो. परंतु जे भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणार असतं त्याला काय म्हणतात, प्रेम म्हणतात. म्हणून भगवंतांचं नाव आहे गोविंद. तर गो, आचार्य सांगतात गोचे दोन अर्थ होतात. गो म्हणजे गोविंद किंवा गाई, आणि दुसरं गो म्हणजे इंद्रिय. तर भगवान श्रीकृष्ण हे गायींना आनंद प्रदान करतात म्हणून त्यांना गोविंद असं म्हणतात. आणि दुसरा शब्द सांगतात की गो म्हणजे इंद्रिय. भगवंत हे भक्तांच्या इंद्रियांना आपली सेवा करून, म्हणजे आपल्या सेवेमध्ये संलग्न करून आनंद प्रदान करतात. तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा ऋषिकेश, भगवंतांचं नाव काय आहे, ऋषिकेश. तर इंद्रियांना आनंद प्रदान करणारे. म्हणून वास्तविक जर आपण पाहिलं की आपल्या इंद्रियांना जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे भौतिकवादी लोक म्हणतात की सिगरेट फुका, तंबाखू खा, नशापान करा, दारू प्या, त्यांनी इंद्रियांना आनंद होतो, सुख. म्हणून जे फ्रस्ट्रेशन मध्ये असतात ते काय करतात, तमोगुणामध्ये राहून त्या ठिकाणी काही गोष्टींचं सेवन करतात आणि त्याच्यातून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते भूल दिल्यासारखं आहे. म्हणजे एखादा दारू पितो आणि दारूमध्ये म्हणतो की इट्स म्हणजे एन्जॉय, परंतु तो वास्तविकपणे एन्जॉय करत नाही. तो काही क्षणापुरतं बेशुद्ध होतो किंवा शुद्धतेची हरपते आणि त्याला वाटतं की मी खूप आनंदित आहे, आता एन्जॉय करतोय मी, मला आता काही दुःख नाहीये. परंतु जेव्हा त्याची उतरते, चढलेली दारू उतरते,
तेव्हा तो पुन्हा एकदा त्याला जाणवतं, अरे पुन्हा एकदा ह्या गोष्टी आहेतच, बरोबर की नाही. समजा जर एखाद्याचा जॉब गेला, तर तो म्हणतो की ठीक आहे, आता टेन्शन मध्ये काय करायचं, ड्रिंक करायचं. तर जेव्हा ड्रिंक करतो तो, तेव्हा तात्पुरतं त्याला वाटतं की ड्रिंक करत असताना, मित्रांसोबत असताना त्याला वाटतं की हा ठीक आहे, आता आनंद आहे, आता काही प्रॉब्लेम. पण जेव्हा ठराविक काळ जातो, त्या काळानंतर पुन्हा त्याचा जॉब गेलेला असतो, याचं स्मरण त्याला होतं. म्हणून आचार्य सांगतात की तात्पुरता उपाय, तर हा काय, एक वेळ खाऊ प्रोसेस आहे, बरोबर की नाही. परंतु त्याच्यावरती जे भक्त असतात ते परमनंट उपाय शोधतात. म्हणून आपण परमनंट उपाय जर शोधायचा असेल, तर आपली इंद्रिय, आपल्या इच्छा भगवंतांच्या इच्छेमध्ये आपण समाविष्ट केल्या पाहिजेत, किंवा भगवंतांची जी इच्छा आहे, आपल्या इच्छा काय आहेत, ज्या भगवंतांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणं. भगवंतांची इच्छा काय आहेत, की जो माझं हे दिव्य ज्ञान इतरांना सांगतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून प्रभुपादांनी आपल्याला एक इच्छा दिलेली आहे, प्रत्येक डिसेंबर महिन्यामध्ये आपली इंद्रिय इतरांना जे ग्रंथ वितरण आहे ते करण्यामध्ये आपण लावली पाहिजेत, बरोबर की नाही. म्हणून आपण हेच शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण वेगळ्या इच्छा न करता ज्या भगवंतांच्या इच्छा आहेत त्याच्यामध्येच आपल्या इच्छा संतुष्ट केल्या पाहिजेत. आणि आपल्या इच्छांचा केंद्रबिंदू काय पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी. तर हे खूप महत्वाचं आहे. तात्पर्यामध्ये आपण पाहूयात. तर मी काय सांगितलं, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती, ठीक आहे. तर इथं सांगितलंय की शृण्वता म्हणजे ऐकणं, आणि स्वकथा कृष्ण, बरोबर की नाही. तर कथा ऐकणं, हे कथा ऐकणं हे भजन क्रियेमध्ये येतं. आणि जेव्हा व्यक्ती किंवा साधक कथा ऐकायला लागतो, तेव्हा त्याच्या हृदयामधल्या अभद्र गोष्टी आहेत त्या धुवून टाकल्या जातात. त्यालाच काय म्हणतात, अनर्थ निवृत्ती होते आपली. म्हणून या श्लोकामध्ये दोन प्रमुख विषय आहेत या श्लोकाचे. एक म्हणजे भजन क्रिया, म्हणजेच आपण जे श्रवण करतो भगवंतांसंबंधी, भक्तांसंबंधी, त्याला भजन क्रिया म्हटलेलं आहे. आणि जेव्हा अशी भजन क्रिया करतो, ही भजन क्रिया केल्याने वारंवार वारंवार हृदयामध्ये ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी हळूहळू आपल्या धुवून टाकल्या जातात. त्यालाच म्हणतात की अनर्थ निवृत्ती, ठीक आहे. तर तात्पर्यामध्ये पाहता प्रभुपाद म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे संदेश किंवा उपदेश हे भगवंतांहून भिन्न नाहीत. भगवंत जे काही बोलतात ते भगवंतांचे शब्द आणि भगवंत याच्यामध्ये हे नाहीये. जसं भगवंतांचं नाम आणि भगवंत हे सुद्धा एकच आहेत, अभिन्नत्वात नाम नामिनी. म्हणून जेव्हा अपराधरहित होऊन भगवंतांविषयी कीर्तन केले जाते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण शब्द रूपाने तेथे उपस्थित असतात, अपराधरहित. म्हणून दोन गोष्टी चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्यात, नेहमी मी सांगत असतो की एक, आपण ध्यानपूर्वक जप केला पाहिजे, आणि दुसरं, वैष्णवांची निंदा नाही केली पाहिजे. तर अपराधरहित भावनेने जर आपण हे कीर्तन केलं, तर भगवान श्रीकृष्ण शब्द ब्रह्म किंवा ध्वनी ब्रह्म किंवा ध्वन्य अवतार आपण शब्द पाहिला, तर त्याच्या मार्फत ते तिथं उपस्थित असतात. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा आपल्या शिक्षाष्टकामात काय काय सांगितलंय, भगवंतांच्या पवित्र नावात भगवंतांच्या सर्व निजशक्ती एकवटलेल्या आहेत, आणि त्यांनी आपल्या असंख्य नावांमध्ये तीच शक्ती प्रदान केली आहे. तर भगवंत चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा शिक्षाष्टकामध्ये सांगितलंय. कोणता श्लोक आहे हा, आठवतोय कोणाला? नामनामकारी बहुधा निज हा, नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता निमित्त स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन ममापि दुर्दैव मित्रशी महाजनी नादुराग, बरोबर की. तर याच्यामध्ये सांगितलंय की भगवंतांच्या नामामध्ये भगवंतांच्या शक्ती आहेत यामध्ये, ठीक आहे ना. एक मिनिट. ओके, यस. तर या ज्या शक्ती आहेत तर त्या आपण पाहूयात. किंवा नामोच्चारणाच्या समस्याविषयी कोणतीही कडक प्रतिबंध नाहीत. नियमित स्मरणे न कालः, तुम्हाला सांगितलं नाहीये की कुठलाही नियम लावलेला नाहीये, जास्त नाम घ्या, बरोबर की नाही. कलियुगामध्ये एकच हे, नाम घ्या फक्त. कोणीही आपल्या सोयीनुसार त्यांच्या पवित्र नावाचे आदराने आणि एकाग्रतेने कीर्तन किंवा उच्चारण करू शकतो.
तर याच्यामध्ये कुठले कडक नियम नाही सांगितलेले. आपल्याला जसं शक्य आहे त्या पद्धतीने आपल्याला नामस्मरण करण्याची विधी सांगितलेली, बरोबर की नाही. भगवंत आपल्यावर इतकी दया करतात की ते आपणासमोर दिव्य ध्वनीच्या रूपाने स्वतः उपस्थित असतात. दुर्दैवाने आपल्याला भगवंतांच्या नावाचे आणि लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात रुची नसते. दुर्दैव मिदृशी मिहाजनीन अनुराग. अनुराग म्हणजे रुची आपल्याला नसते. म्हणून प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या पवित्र नामांचे, लीलांचे श्रवण कीर्तन यामध्ये रुची विकसित करण्यासाठी आम्ही अगोदरच सांगितलंय की कशा पद्धतीने भक्तांची सेवा केली पाहिजे. आणि तेच प्रभुपाद पुढे सांगतात की भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला की मी भक्तांची सेवा करणार नाही आणि मला भागवतम वाचायचंय किंवा भागवतम समजून घ्यायचंय, ते आपल्याला समजून घेता येणार नाही. आपल्याला भक्तांची सेवा करावी लागेल. म्हणून 2 प्रकारचे भागवतम सांगितलेले आहेत. एक ग्रंथ भागवत, दुसरं व्यक्ती भागवत. व्यक्ती भागवताची सेवा केल्यानंतर ग्रंथ भागवत समजू शकेल. असं नाही की व्यक्ती भागवत थोडासा लयच त्रास देतो म्हणून त्याला इग्नोर करायचं आणि ग्रंथ भागवत उचलायचं, ते आपल्या डोक्यामध्ये घुसणार नाही. म्हणून एक विधी सांगितलेली आहे की कशा प्रकारे वैष्णव अपराध न करता त्या ठिकाणी योग्य भावनेमध्ये भक्तांची सेवा आपण केली पाहिजे. तर इथं आपण पाहतो 16 ते 22 मध्ये भक्तीचा विकास. तर वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत भागवत सुबोधिनीमध्ये. तुमच्याकडे भागवत सुबोधिनी असेल तर तुम्ही ते पाहू शकता. काय सांगितलंय, तर जो 16वा श्लोक पाहिला त्याच्यामध्ये महान शुद्ध भक्तांच्या सेवेने हे शक्य होते. सॅन महत् सेवया विप्रा आपण त्या दिवशी पाहिला तो. ठीक आहे. ते केल्याने काय होतं, भक्तांची अहेतुकी कृपा होते आणि भक्तांची सेवा केली जाते. दुसरी गोष्ट सांगितली की काळजीपूर्वक व एकाग्रतेने श्रवण केले तर काय होतं, तर श्रद्धेचा विकास होतो आपला. आणि दोषमुक्त झालेल्या वैष्णवांची जर सेवा केली, त्यालाच म्हणतात पुण्यतीर्थ निषेवणा. तर गुरूंच्या चरणांचा आश्रय, गुरुपादाश्रय हे आपण तर तीर्थ इथं म्हटले ना पुण्यतीर्थ निषेवणा, तीर्थ म्हणजेच गुरु, हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि आजचा जो श्लोक आपण पाहतोय 17वा, तर त्या 17व्या श्लोकामध्ये असा श्रोता श्रवण आणि कीर्तन करण्याचे सद्गुण विकसित करतो. कोणता श्रोता? जो भक्तांची सेवा करतोय. हा, म्हणून 5वा, भक्तीतील 14 टप्पे दिलेले आहेत या ठिकाणी. 14 टप्पे मी तुम्हाला वाचून सांगतो म्हणजे समजेल. सताम कृपा म्हणजे भक्तांची अहेतुकी कृपा आहे. दुसरी महत् सेवा आहे म्हणजे भक्तांची सेवा. श्रद्धा म्हणजे भक्तांची सेवा आपण केल्यानंतर आपली श्रद्धा दृढ होते, विकास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर गुरुपादाश्रय, बरोबर ना, गुरूंच्या चरणांचा आश्रय आपल्याला भेटतो. 5वा टप्पा सांगितलाय. हा चार्ट मी तुम्हाला पाठवतो, डोंट वरी. आता तुम्हाला नाही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तर मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो पीडीएफ. 5वा सांगितलाय भजनेषु स्पृहा म्हणजे पूजा, भगवंतांची आराधना करण्यासाठी एक उत्सुकता आपल्याला येते त्या ठिकाणी. 6वा भक्ती, 7वा अनर्थपगमम, 8वा निष्ठा, 9वा रुची, 10वा आसक्ती, 11वा रती, 12वा प्रेम, 13वा दर्शनम, 14वा हरेर माधुर्य अनुभव. हे 14 टप्पे सांगितलेले आहेत. तर आपण एक एक टप्पा पाहतोय. 16व्या श्लोकामध्ये आपण 4 ते 5 टप्पे पाहिले आणि आज जो 17वा श्लोक पाहतोय त्याच्यामध्ये भजनेषु स्पृहा किंवा भगवंतांसंबंधी पूजा आराधना करण्याची उत्सुकता वाढते आणि अभद्र ज्या गोष्टी आहेत, अनर्थ आहेत, ती निवृत्ती व्हायला लागते. ठीक आहे. तर प्रभुपाद अजून एकदा खूप छान दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही पहा की हा, तर ददामी बुद्धी योगम तम, बरोबर की नाही. तर भक्तांच्या अंतःकरणात भगवंत काय प्रेरणा देतात, जेणेकरून भक्त त्यांच्याकडे परत येऊन जातील. तर हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय. तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम. म्हणजे
जे भगवत भक्तीमध्ये संलग्न आहेत तर त्यांच्या अंतःकरणातून भगवंत त्यांना प्रेरणा देत असतात. कशी प्रेरणा देतात, त्याचा रिझल्ट काय असेल, त्याच्या रिझल्टनुसार ते सुद्धा भगवंतांकडे येतील. म्हणजे आपण जेव्हा भक्तीमध्ये संलग्न झालोय तेव्हा आपण निसंकोचपणे भगवंत आपल्याला प्रेरणा देत असतात. श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, सेवेमध्ये, बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये आपण केल्या पाहिजे सेवा. अजून एक गोष्ट सांगतात प्रभुपाद, मनुष्य सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त झाल्याविना भगवत धामात प्रवेश करू शकत नाही. भौतिक पापे म्हणजे भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या इच्छांचा परिणाम आहे. तर पाप कुठले कुठले आहेत आपल्याला मेन माहिती आहे. आपल्याला सांगितलंय की मांसाहार नाही करायचा, नशापान नाही करायचा, जुगार नाही खेळायचा, व्यभिचार नाही करायचा. तर हे जे 4 नियम आहेत, हे 4 नियम तोडल्यानंतर पाप होतं, बरोबर की नाही? आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्रभुपाद इथं म्हणतात 71व्या पान क्रमांकावरती तुम्ही पहा, भौतिक पापे म्हणजे भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या इच्छांचा परिणाम आहे. आपलं ऍक्च्युली या ठिकाणी आलोय ते कशासाठी, तर इथं येण्याचं प्रयोजनच हे होतं की आपलं इच्छा आणि द्वेष. इच्छा काय केली आपण, की मला सुद्धा भगवंतांसारखं व्हायचंय, मला सुद्धा भगवंतांसारखी पूजा अर्चना झाली पाहिजे माझी. आणि द्वेष कोणाचा केला, भगवंतांचाच का, माझा पण झाला पाहिजे, बरोबर की नाही? आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जीव काय येतो येतो आणि भौतिक गोष्टी, मीच हे केलं पाहिजे, मीच ते केलं पाहिजे, तू नाही करायचं, किंवा याचं क्रेडिट मलाच घ्यायचं, हे मी सेवा केली, मी एवढ्या सुंदर पद्धतीने केली. तर हे भौतिक स्वामित्व आहे. तर म्हणून स्वामित्वाच्या भावनेचा आपण त्याग केला पाहिजे. आणि स्वामित्वाच्या भावनेचा त्याग आपण कधी करू शकतो, जर आपण हे समजून घेतलं की आपण सेवक आहोत आणि खरे स्वामी भगवंत आहेत. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. तर जगन्नाथांना स्वामी म्हटलेलं आहे. जर आपले स्वामी फिक्स असतील, जर आपण जगन्नाथांना आपले स्वामी मानलेलं असेल, तर आपण त्यांचे पंडा असू, बरोबर की नाही? म्हणून आपण स्वतःला सेवक समजलं पाहिजे. जो स्वतःला सेवक समजतो ना, त्याला स्वामित्वाची भावना येत नाही. प्रॉब्लेम कुठं आहे, आपण हे विसरून जातो की स्वामी कोण आहेत, तर भगवंत आहेत. हे ज्याला ज्ञात आहे तो या प्रकारची गफलत करत नाही, म्हणून तो या भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कार्य केली जातात, सत्व रज तम. प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माणी सर्वशः, गुण आणि कर्मानुसार कार्य केली जातात. परंतु अहंकार विमूढ आत्मा, जो अहंकारी व्यक्ती आहे, जो विमूढ म्हणजे मूर्ख म्हटलेला आहे, तो मूर्ख व्यक्ती म्हणतो की हे मी केलं. काय म्हणतो तो, मूर्ख केलं. परंतु जे भगवत भक्त असतात ते म्हणतात मी नाही. दीनबंधू दीनानाथ मेरी डोरी तेरे हात, जो करना है करो. तर जे भगवंत आहेत, जे दीनबंधू आहेत, जे दीनानाथ आहेत, ते काय करतात त्या ठिकाणी, भक्तांना त्या ठिकाणी कठपुतली बनवतात आणि त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. तर हे आपण जाणलं पाहिजे त्या ठिकाणी. पुढे सांगितलंय, स्त्रिया आणि संपत्ती यांच्या संबंधाने मनुष्य अशांत होतो. ही गोष्ट विस्मयकारक नाही, कारण सर्व जीव अनादी काळापासून, जवळजवळ स्मृत्यातीत काळापासून अशा गोष्टींशी संबंधित आहेत. आता स्त्रिया आणि संपत्ती याचा अर्थ पुरुषांसाठी स्त्रिया आणि स्त्रियांसाठी पुरुष, असं नाही की इथं फक्त एकेरी वचनाने स्त्रियांनाच सांगितलंय किंवा माताजींना. तर ज्या अपोजिट सेक्स म्हणतो आपण, किंवा जे संपत्ती आहे, जे आपण भगवत भावनेमध्ये लावत नाही, बरोबर की नाही, तर ते काय, ते या ठिकाणी सांगितलंय, ते अशांत करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून अशा गोष्टींशी संबंधित आहेत आणि अशा अस्वाभाविक प्रकृतींपासून सुधारण्याला वेळ लागतो. तथापि मनुष्य जर भगवंतांचे दिव्य यश श्रवण करण्यात निमग्न असेल तर त्याला क्रमशः आपल्या वास्तविक स्थितीची जाणीव होते. म्हणून नेहमी आपण श्रवण कीर्तनामध्ये पाहिजे. तुम्ही काहीतरी रोज श्रवण केलं पाहिजे, काहीतरी कीर्तन केलं पाहिजे. जो श्रवण कीर्तनामध्ये युक्त आहे, असं सांगितलंय की आपण प्रभुपादांचं एकतरी लेक्चर रोज ऐकलं पाहिजे, कारण का प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत. प्रभुपादांविषयी थोडं जरी ऐकलं पाहिजे, आपल्या गुरु महाराजांचं ऐकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर इतर
आपल्या शिक्षा गुरूंचं वगैरे आपण ऐकू शकतो. तर मुद्दा काय इथं की शुद्ध भक्ताकडून श्रवण किंवा शुद्ध भक्ताची सेवा. तर जेव्हा शुद्ध भक्ताकडून आपण श्रवण करतो तेव्हा सुद्धा त्याची सेवा केल्यासारखं या ठिकाणी. शेवटी प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या आशीर्वादाने असा भक्त अशा त्रासदायक स्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त करतो आणि हळूहळू सर्व प्रकारच्या त्रासदायक गोष्टी त्याच्या मनातून निघून जातात. तर इथे एक महत्वाची गोष्ट आहे. दोन मित्र असतात. एक नवीन कंपनीमध्ये जॉईन होतो. तर दुसरा त्याला सांगतो की पहिले 6 महिने तुला खूप त्रास होईल. मॅनेजर लय कडक आहे. लय डेंजर मॅनेजर आहे. तू इथं कामच नाही करू शकत. तो म्हणतो, अच्छा ठीक आहे 6 महिनेच ना. त्याच्यानंतर म्हणले की तुला त्या मॅनेजरची सवय होऊन जाईल. त्रास तेवढाच देईल तो, पण तुला सवय होऊन जाईल त्या मॅनेजरची. आणि तू रुटीन तुझं व्यवस्थित आहे. तसंच एखादा निओफाईट भक्त असतो. तर सुरुवातीला त्याला काही गोष्टी त्रास देणार आहेत. बरोबर की नाही? की आपण नामजप करायला लागल्यानंतर मन अजून विचलित होणार आहे. कारण का गढूळ पाणी आहे ते हललं जाणार आहे. बरोबर की नाही? मनामध्ये वेगवेगळे विचार येणार आहेत. तुम्ही जर असं शांत बसा, बघा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. असं शांत बसा आणि मनाला सांगा की येऊ दे काय विचार यायचे ते. एक सुद्धा विचार येणार नाही. पण तुम्ही जपमाळ घ्या. जशी तुम्ही जपमाळ हातात घ्याल, तसं ऑफिसला जायचंय. माताजी असतील तर चपाती करायची, भाजी करायची, मुलाला स्कूलमध्ये सोडायचंय. आजीबाई म्हणतील की आमच्या नातवाला खेळवायचंय किंवा वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येणार आहेत. बरोबर की नाही? जे की त्यालाच म्हणतात म्हणजे जप ही प्रक्रिया काय आहे? आपल्या मनाला नियंत्रित करण्याची आहे. मनाला शांत करण्याची नाहीये. म्हणून मनाला शांत करणं खूप अवघड आहे. मनाला शांत करणं म्हणजे उंटाला खाली बसवण्यासारखं आहे. जसं एका रात्रीमध्ये एका राजाने सांगितलेलं असतं, त्या उंटांना खाली बसवायची सेवा घे. तो बसवतो. हा उंट बसला की तो उंट उठतो. तो बसला की दुसरा उठतो. तर अशी ही सेवा आहे. म्हणून मनाला आपण ट्रेन केलं पाहिजे. आणि मनाला कसं आपण नियंत्रित करू शकतो? भगवंतांच्या राधा गोविंदजींच्या चरण कमलांवरती. म्हणून जर कुठलं दर्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल, तर राधा गोविंदजींचे चरण कमल एकमात्र आश्रयस्थान आहेत आपल्याला. आणि मनाला सांगायला लागेल तुम्हाला की त्या ठिकाणी जा. तुझं गंतव्य भगवंतांचे चरण कमल आहेत. म्हणून अमरीश महाराजांनी सुद्धा मनाला कुठं नियंत्रित केलं? ज्या आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा भगवंतांच्या चरण कमलांवरती केल्या. म्हणून इच्छा शुद्धीची आपल्या हीच प्रक्रिया आहे. स्मरण, भगवंतांच्या चरण कमलांचं स्मरण. त्या चरण कमलांमधून गंगेचा सुद्धा उगम होतो. आणि ती गंगा जीवांना, इतर शरीरांना शुद्ध करते. तर ते भगवंतांचे चरण कमल किती पॉवरफुल असतील, बरोबर, किती शक्ती असेल त्याच्यामध्ये. तर हे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. हा. आणि जेव्हा असा व्यक्ती जप करायला लागतो तेव्हा हळूहळू विचार येतात. परंतु ट्रेनिंग 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 स्मॉल टार्गेट म्हणून जप करण्याची विधी काय सांगितली? स्मॉल टार्गेट दिले पाहिजेत आपण. असं नाही की चला आता एका जागेवर बसतो मांडी घालून 16 माळा नॉनस्टॉप करतो. असं म्हटलं तर मन मध्येच उठणार आहे आणि मध्येच म्हणणार आहे, अरे थोडं खाल्लं नाही, थोडं खाऊन घे. हा. त्याच्यानंतर मध्येच मन म्हणणार आहे की तुमचं हे. म्हणून स्मॉल टार्गेट द्यायचे. जपाला 16 माळालाच बसायचं आपल्याला, परंतु स्मॉल टार्गेट काय द्यायचे? त्याला सांगायचं, हे बघ कसं आहे, मनाशी बोलायचं, मनाशी वार्तालाप करायचा. तुला फक्त आता एक माळ ध्यानपूर्वक करायची. त्या एक माळेमध्ये प्रत्येक माळ जी आहे त्याच्यामधले किमान 108 महामंत्रांपैकी तुला 10 श्रवण करायचे कानाला. त्या 10 मधले प्रत्येक जो शब्द आहे हरे कृष्णा, तर त्याच्यावरती तुला फोकस करायचा, ध्यान करायचे. असे आपण छोटे 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 टार्गेट दिले ना, कधी 16 माळा आपल्या संपतील हे कळणार नाही. परंतु आपण सुरुवातीलाच मनाला जर म्हटलं अजिबात उठायचं नाही 16 माळा. लहान मुलांचं बघा तसंच आहे. लहान मुलांचं कसं आहे, लहान मुलं अभ्यास करत नाही. लहान मुलांना जर म्हटलं अख्खा तुझा होमवर्क आत्ताच्या आत्ता बसल्या बसल्या संपून टाकायचा. मग तो काढायला लागतो, ए फॉर ऍपल, बी फॉर, परत मध्येच म्हणतो अरे सगळं करायचंय. किती आहेत पानं? 1 2 3 4 10 11 12 13 14 15 16. 16 पानं आहेत. नाही होणार. म्हणून सुदामा प्रभू म्हणतात की कलयुग के नमुने ऐसे है, 16 देख के पेट में आ जाता है गोला. म्हणजे 16 माळा पाहून पोटामध्ये गोळा येतो. मग हळूहळू आपण टार्गेट द्यायचे. छोटे 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 टार्गेट दिले
की आपल्याला सोपं जातं, बरोबर की नाही? जर कोणाचा फ्लॅट वगैरे असेल किंवा कोणी लोन काढला असेल, तर लोन मध्ये जर तुम्हाला म्हटलं की 30 लाखाचं लोन काढलंय, 30 लाख एकदम भरा. अहो कसे भरायचे, कुठून भरायचे, बरोबर की नाही? पण त्याच्यात एक ऑफर काय दिसते, तुम्ही इन्स्टॉलमेंट आहे, तुम्हाला 50,000 पगार आहे, तर त्याच्यामधले तुम्ही 15,000 इकडे द्या, पुढच्या महिन्यात परत 15,000, बरोबर की नाही? तसं आपण छोटे 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 टार्गेट द्यायचे. छोटे टार्गेट दिले तर हळू 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 मनाला हे केलं पाहिजे. म्हणून काही भक्त आहेत, एवढे सुंदर नामजप करतात, एका जागेला बसले का डोळे सुद्धा उघडत नाहीत, फक्त मुख उघडलेलं असतं आणि कान उघडे असतात. हरे कृष्ण महामंत्र तोंडाने गातात आणि कानाने श्रवण करतात. तर या प्रोसेसमध्ये मनाला ट्रेन केलं पाहिजे. या प्रोसेसमध्ये जर मनाला ट्रान्सफॉर्म नाही केलं, तर मन तुम्हाला घेऊन तर अमेरिकेत आहे, कधी रशियामध्ये जाईल, कधी चीनमध्ये जाईल, कधी अयोध्या मंदिरात जाईल, कधी कुठल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती जाईल. म्हणून हळूहळू छोटे छोटे टार्गेट देऊन मनाला मित्र बनवलं पाहिजे आपण. मनाचं हे माहितीये कसं आहे, मनाची तुलना कशाशी केलेली आहे? तर मनाची तुलना एक खूप संस्कृत सुंदर श्लोक आहे, मर्कटस्य तो आहे श्लोक, परंतु त्याचा अर्थ मी सांगतो काय. मनाची तुलना आचार्य याच्याशी करतात की, एकच मिनिट हा. सॉरी. तर मनाला आपण काय केलं पाहिजे, सॉरी मी कुठला विषय बोलत होतो, मी झालो मी. मनाची तुलना हा, यस यस यस, थँक्यू थँक्यू. तर मनाची तुलना कशाशी केलेली आहे ते तुम्ही, एक तर माझी परीक्षा आहे इथं, आणि दुसरी तुमची परीक्षा आहे, तुम्ही ध्यानपूर्वक करताय की नाही, सगळे ध्यानपूर्वक श्रवण करतायत. तर मनाची तुलना कशाशी केलेली आहे बघा, मर्कटस्य म्हणजे माकडाशी केलेली आहे. तर माकडाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. माकड एका जागेवर बसतं का? अजिबात बसत नाही. एका झाडावर बसतं का? अजिबात बसत नाही. या फांदीवरून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर, या ढाळीवरून त्या ढाळीवर उड्या मारत असतो. मर्कटस्य मदिरापानम म्हणजे एकतर माकड आहे, त्याने दारू पिली. आता दारू पिलेला व्यक्ती बडबड बडबड करत असतो किंवा तो बावचळत असतो काहीतरी, आणि त्याच्यामध्ये वृश्चिक दंशनम, आणि त्या माकडाला, दारू पिलेल्या माकडाला एखाद्या विंचवानी दंश करावा, त्या पद्धतीने दंश केलेला आहे. तर ते किती भयानक असेल हो, खूप भयानक असेल, बरोबर की नाही? म्हणून मनाला आपण छोटे छोटे टार्गेट दिले पाहिजे. मनाला आपण फसवलं पाहिजे. कसं फसवलं पाहिजे? तर ज्या गोष्टी मध्ये भौतिक लाभ आहेत ना, ती गोष्ट पोस्टपोन केली पाहिजे. करूया, उद्या करूया, परवा करूया. म्हणून हरिदास ठाकूर, त्यांच्याकडे वेश्या येते, तेव्हा वेश्येला म्हणत नाहीत, अरे तू वेश्या आहे, तू माझं चेतना बिघडली, तू हे नाही केली. आदरपूर्वक प्रेमाने, ठीक आहे, माझा आजचा जप अजून पूर्ण नाही झाला, तो पूर्ण झाला की मी नक्की तुला वेळ देईल. दुसऱ्या दिवशी, आज पण पूर्ण नाही झाला, मी नक्की तुला वेळ देईल. तिसऱ्या दिवशी मी नक्की. आणि हरिदास ठाकूरांसारख्या महाभागवताकडून श्रवण करून 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 जे वेश्या असते, तिचं सुद्धा हृदय परिवर्तन होतं. म्हणून आपल्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या येतील, त्याला म्हणायचं उद्या, उद्या म्हणायचं परवा, परवा म्हणायचं चौथ्या दिवशी नक्की या. असं कळत 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 त्या इच्छेला पण वाटेल, किंवा ज्या इच्छा आहेत त्याचं सुद्धा परिवर्तन होईल. अरे तू हे जे पाठवतोयस ना पुढं पुढं, त्याने काय होतंय, खूप छान पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होतंय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आत्ता आहेत, आत्ता लगेच आपल्याला आध्यात्मिक गोष्टी आहेत, किंवा ज्या गोष्टी आपल्याला हितकारक आहेत, आपल्या आत्म्यासाठी हितकारक आहेत, त्या लगेच केल्या पाहिजेत. एखादी सेवा आहे, प्रभूजी रेडी आहे मी, एखादं हे लगेच मी केलं पाहिजे. पोस्टपोन कुठल्या गोष्टी करायच्या आणि लगेच कुठल्या गोष्टी करायच्या हे भक्तांनी जाणलं की तो भक्त त्याच्या जीवनामध्ये सक्सेस होतो. म्हणून वर्तमानात व्यक्ती काय होतो, झालेल्या गोष्टींबद्दल शोक आणि भविष्याबद्दल येणाऱ्या गोष्टींबद्दल चिंता करतो, आणि याच्यात वर्तमान गमावतो. म्हणून प्रेझेंट मध्ये राहिलं पाहिजे नेहमी आपण. जो प्रेझेंट मध्ये, तोच जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि मनाला नियंत्रित करू शकतो. ठीक आहे. तर 18वा श्लोक कोण वाचेल? 18वा श्लोक हँड रेस करू शकता. भावना निकम माताजी तुम्ही वाचाल 18वा श्लोक?
हा प्रभूजी. हा यस, वाचा तुम्ही 18वा श्लोक आणि त्याचं भाषांतर. भाषांतर. ओके प्रभूजी, दंडक प्रणाम प्रभूजी. नष्टप्रायेष्व भद्रेषु नित्य भागवत सेवया भगवतोत्तम श्लोके भक्ती भगवती निष्ठती. भाषांतर. भागवताचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. तर काय सांगितलंय? भागवताचे, भागवत सेवया, तर भागवताचे निरंतर श्रवण केल्याने, निरंतर म्हणजे डेली, रेग्युलरली, बरोबर की नाही, हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते. उत्तम श्लोक, भगवंतांचं एक नाव आहे उत्तम श्लोक, म्हणजे दिव्य स्तोत्रांनी त्यांचं स्तवन केलं जातं. अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. बघा, आपल्याला जर प्रेम आणि दृढ भक्ती जर करायची असेल प्रेमरूपाने, तर आपण काय केलं पाहिजे? भगवंतांचं निरंतर श्रवण केलं पाहिजे. थोडं थोडं वाटेल, सुरुवातीला वाटेल अरे कळत नाही कळत नाही, पण प्रॅक्टिस 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 हे जर करू तर आपण सक्सेस होऊ शकतो त्याच्यामध्ये. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, अशुभ प्रवृत्ती हे परमार्थ पथावरील एक विघ्न आहे. अशुभ, ज्या अशुभ आपण गोष्टी पाहतो ते विघ्न आहे. म्हणून अशुभ निगमकल्पतरोर गलितम फलम, किंवा अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत साराणाम सताम. तर ज्या कैतव धर्म आहे, जो शारीरिक धर्म आहे, त्याला काय केलंय? काढून टाकलेलं आहे. पुढे सांगतात की एक उपाय सांगितलाय अशुभ गोष्टींचं निर्मूलन करण्याकरता. काय सांगितलंय? शुद्ध भगवत भक्तांची किंवा भागवताची संगती करणे हा होय. म्हणजे शुद्ध भगवत भक्त जे आहेत किंवा भागवतम आहे यांच्यासोबत संग केला पाहिजे. तर एक ब्रह्मचार्यांनी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, काम वासना खूप प्रबळ आहे, तर काय केलं पाहिजे आपण? महाराज म्हणले की लग्न कर. लग्न कर, मी तर ब्रह्मचारी नाही. म्हणले भागवताशी लग्न कर. तर भागवताचा संग घे. भागवताशी लग्न जर केलं तर काय करू शकतो आपण? त्या ठिकाणी हे करू शकतो, आपल्या हृदयातले अनर्थ जे आहेत ते निघू शकतो त्यात. आणि इथं सांगितलंय पुन्हा दोन प्रकारचे भागवतम, एक ग्रंथ आणि दुसरा व्यक्ती. म्हणून ग्रंथ भागवताची सेवा, मी मगाशी जसं सांगितलं की दोन्ही भागवत कार्यक्षम उपाय आहेत आणि विघ्नांच्या नाशासाठी हे दोन्ही उपाय किंवा कोणताही एक उपाय सुद्धा पुरेसा आहे. एक तर दोन्ही करू शकता तुम्ही, अन्यथा तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता, एका भागवताची सेवा करू शकता. म्हणून ग्रंथ भागवताची सेवा कशी करायची? तर नित्य त्याचं अध्ययन करून. आणि व्यक्ती भागवताची सेवा कशी करायची? तर त्याने दिलेल्या उपदेशांचं पालन करून, त्याच्याशी अपराध न करता त्याची सेवा करायची. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये बघा, भक्त भागवत हा भगवंतांचा प्रत्यक्ष प्रतिनिधी आहे. तर गुरु महाराजांविषयी सांगितलंय त्या ठिकाणी. त्यामुळे भक्त भागवताला संतुष्ट केल्याने ग्रंथ भागवताचा लाभ मिळतो. मगाशी आपण चर्चा केली याची. भक्त भागवताची किंवा ग्रंथ भागवताची सेवा केल्याने भक्ती मार्गात क्रमशः उन्नती कशी होते हे समजण्यात मानवांची तर्कशक्ती अपुरी पडते. परंतु ही सत्य गोष्ट देवर्षी नारदाने विशद करून सांगितलेली आहे. नारदांची कथा येते. नारद कशा पद्धतीने दासीपुत्र होते आणि दासीपुत्र असताना त्यांची जी आई असते, नारद मुनी लहान असतात. तर माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे, मी तुम्हाला उद्या नक्की दाखवेल. नारद मुनींचं खूप छान प्रेझेंटेशन आहे की नारद मुनी असतात, त्यांची ते झोपडीमध्ये राहत असतात, गरीब असतात, त्यांची आई असते. एकदा काय होतं की त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी झोपडीमध्ये राहत असतात तिथं साधू येतात. चातुर्मासाचे दिवस असतात, तर चातुर्मासामध्ये त्या साधूंची सेवा करण्याची संधी नारद मुनींच्या आईला आणि यांना भेटते. मग त्या साधूंचं उच्चिष्ट खातात नारद मुनी. उच्चिष्ट खाल्ल्यानंतर
आणि त्यांच्याकडून श्रवण केल्यानंतर आणि त्यांची सेवा केल्यानंतर नारद मुनींना एक दिव्य आनंद प्राप्त होतो. आणि थोड्याच कालावधीमध्ये चातुर्मास संपल्यानंतर काय होतं, ते साधू निघून जातात. त्याच्यानंतर लगेच काळाचा आघात होतो. त्यांची जी आई असते त्याला सर्पदंश होतो. त्या ठिकाणी एक नाग येऊन चावतो. आईचा मृत्यू होतो. आता नारद मुनी एकटेच असतात. परंतु हृदयामध्ये खूप ग्लानी होते, खूप त्रास होतो की आईचा मृत्यू झाला. परंतु त्याच्यातून सुद्धा बाहेर येण्यासाठी ते काय करतात, अं, हे करतात, अं, भगवत भक्ती किंवा जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये डोंगर, वण वगैरे सगळं सगळं पार करून निघून जातात ते. आणि शेवटी मग अं, भगवंतांच्या नामामध्ये लीन होतात आणि नाम करत 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 पुन्हा तो भौतिक देह सोडून देतात ऋषिकेश या ठिकाणी आणि पुन्हा ते नारद मुनी होतात. म्हणून भक्तीचे प्रमुख आचार्य असं सांगितलं गेलेलं आहे नारद मुनींना. तर हे दासीपुत्र ते नारद मुनी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे. तर इथं थांबूया आपण. मला थोडीशी महत्वाची सेवा असेल आता, परंतु याच्यामध्ये जर काही कोणाला ऍड करायचं असेल किंवा काय असेल तर 1-2 मिनिटांमध्ये आपण पाहू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी, आता तुम्ही सांगितलं ना की चांगल्या गोष्टी आपण लगेच केल्या पाहिजे आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ते पुढे ढकलल्या पाहिजे. तर त्याविषयी एक मला रामायणातलं उदाहरण आठवते. तर रावण धारातीर्थी पडलेला असतो रणांगणावर. तेव्हा राम म्हणतात लक्ष्मणाला की हीच वेळ आहे, तू रावणाकडून जीवनातला उपदेश घेऊ शकतो. तो खूप महान पंडित आहे, राजनीती तज्ञ आहे. तर तू त्याच्याकडे जाऊन काही शिक्षा घे. तर लक्ष्मण म्हणतात मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. ठीक आहे म्हणे, मी जातो त्यांच्याकडं आणि घेतो. आणि ते रावणाकडे जातात. तर रावण रणांगणावर पडलेला असतो आणि लक्ष्मण म्हणतात मला माझ्या भैयाने पाठवलंय तुमच्याकडून शिक्षा घेण्यासाठी. तर तो रावण इकडचं तोंड तिकडं करतो, बघतच नाही लक्ष्मणाकडं. लक्ष्मण परत येतात आणि रामाला म्हणतात तो काही सांगत नाहीये. मग तेव्हा श्रीराम म्हणतात तू कसं गेला होतास, तर तुला त्यांच्याकडून शिक्षा घ्यायची. तर आपण गुरुकडे कसं गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शनं. तर आपण एकदम नम्र भावनेत जायला पाहिजे. तू एकदम त्याच्या गेलास तर कुठे गेलास, तू त्याच्या डोक्याजवळ गेलास. डोक्याकडे नाही, आपल्याला शिक्षा घ्यायची तर त्यांच्या चरणाजवळ गेलं पाहिजे. तर एक माठाचं पण उदाहरण येतं. माठावरचं झाकण माठाला म्हणतं तू सगळ्यांना पाणी थंडगार पाणी पाजून तृप्त करतो, पण मला का पाणी नाही देत. तर तो माठ म्हणतो ज्याला तहान लागली ना तो येऊन माझ्याजवळ झुकतो आणि छान थंडगार पाणी पिऊन तृप्त होतो, पण तू माझ्या डोक्यावर बसलाय. हं? मग तुला मी कसं काय तृप्त करणार. तसं मग राम म्हणतात लक्ष्मणाला की तू त्यांच्या चरणाशी जा. मग त्याप्रमाणे परत लक्ष्मण त्यांच्या चरणाशी जातात आणि मग त्यांना प्रश्न विचारतात की मला काही जीवनाचं किंवा राजनीतिक वगैरे काहीतरी ज्ञान द्या. तेव्हा रावण म्हणतो आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, तर मी तुला 2-3च गोष्टी अशा महत्वाच्या सांगतो ज्या मी करू शकलो नाही. ज्या करायच्या होत्या त्या केल्या नाही मी आणि ज्या नाही करायच्या ते मी तात्काळ